शक्तीपीठ कारण आणि राजकारण. महाराष्ट्राच्या विरोधी राजकारणाला मिळतोय नवा चेहरा. नमस्कार, मी संतोष पाटील. आपण बघताय SP न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत अनेक आंदोलनं झाली, अनेक नेते आले, अनेक घोषणा झाल्या. पण काही आंदोलनं अशी असतात जी केवळ एखाद्या प्रश्नासाठी लढत नाहीत, तर ती त्यातून एक नवं नेतृत्व घडवतात. आज शक्तीपीठ महामार्गाचा संघर्ष अशाच एका वळणावर येऊन पोहोचलाय. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट, नागपूर ते गोवा जोडणारा तब्बल 850 किलोमीटरचा महामार्ग, 1,00,000 कोटी रुपयाहून अधिक खर्च, विकासाची मोठी मोठी स्वप्न, वेगवान दळणवळण आणि गुंतवणुकीचं आश्वासन. दुसऱ्या बाजूला हे शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन, त्यांचा त्यावरील उदरनिर्वाह, त्यांची पिढ्यानपिढ्यांची शेती आणि नष्ट होऊ पाहणारं अस्तित्व. प्रश्न महामार्गाचा नाही, प्रश्न आहे कोणाच्या किमतीवर विकास होणार याचा. म्हणूनच आज कोल्हापूर पासून विदर्भापर्यंत एकच आवाज ऐकू येतोय, आमची जमीन वाचवा. या आवाजाला राजकीय स्वर देणारा नेता म्हणून एक नाव सातत्याने पुढे येते, ते म्हणजे आमदार बंटी पाटील. शक्तीपीठ महामार्गाने त्यांना राज्यव्यापी राजकारणाची संधी दिली आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्यांनी ती संधी ओळखली. राजकारणात अनेक नेते विरोध करतात, पण प्रत्येक विरोधातून नेतृत्व तयार होत नाही. नेतृत्व तयार होतं तेव्हा जेव्हा नेता लोकांच्या भावनांचा चेहरा बनतो. आज शक्तीपीठ महामार्गाच्या प्रश्नावर बंटी पाटील नेमकं हेच करतायत. शेतकऱ्यांच्या सभांमध्ये उतरणं असो किंवा मोर्चाचे नेतृत्व करणं असो, सरकारवर ते सातत्याने दबाव वाढवत आहेत. हा केवळ राजकीय विरोध नाही, शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासह ही त्यांची राजकीय बांधणी पण आहे. पण ते अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने होताना दिसते. कोल्हापुरात 9 जूनला निघालेला मोर्चा हा फक्त एक मोर्चा नव्हता, तर ते एक शक्ती प्रदर्शन होतं. तो एक संदेश होता सरकारला आणि महाराष्ट्राला, की शक्तीपीठ महामार्गाचा विरोध आता केवळ काही गावांपुरताच मर्यादित राहिलेला नाही, ती एक लोक चळवळ बनते. आणि या चळवळीच्या व्यासपीठावर बंटी पाटील यांच्यासोबत उभे राहिलेत माजी खासदार राजू शेट्टी. राजू शेट्टी म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाचा विश्वासार्ह चेहरा. गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणारा नेता. आज ते बंटी पाटील यांच्यासोबत या आंदोलनाच्या निमित्ताने खांद्याला खांदा लावून उभे आहेत. हा एक साधा राजकीय किंवा सामाजिक योगायोग नाही, ही एक मोठी राजकीय खुणगाट आहे. कारण शेतकरी आंदोलनात शेट्टींचा अनुभव आणि बंटी पाटील यांची संघटन क्षमता या निमित्ताने एकत्र येते. आणखी एक महत्वाची गोष्ट, या आंदोलनाला फक्त महाविकास आघाडीचाच पाठिंबा नाही, तर काँग्रेस, शिवसेना, उभाटा, शरद पवार राष्ट्रवादीसह महायुतीतील अनेक नेत्यांचा उघड आणि छुपा पाठिंबा या आंदोलनाला आहे. महायुतीतील अनेक आमदार आणि नेते देखील या प्रकल्पाबाबत साशंक असल्याचं बोललं जाते. म्हणजेच हा संघर्ष आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक इतकाच उरलेला नाही, हा संघर्ष लोकभावनेचा बनतोय. आणि लोकभावना ज्या बाजूला उभी राहते तिथूनच एक नवं नेतृत्व जन्माला येतं. राजकारणात मोठे नेते निवडणुकांमधूनच तयार होतात असे नाही, मोठे नेते संघर्षातून तयार होतात. शरद पवार यांचं राजकारण असो, बाळासाहेब ठाकरे यांची चळवळ असो किंवा राजू शेट्टी यांचं शेतकरी आंदोलन असो, प्रत्येक नेतृत्वामागे मोठा संघर्ष दिसतोय. आज बंटी पाटील यांच्यासाठी शक्तीपीठ महामार्ग हा तसाच एक संघर्ष ठरतोय. जर हा प्रकल्प मागे गेला किंवा सरकारने मागे घेतला तर साठी लढणारा नेता म्हणून याचं श्रेय बंटी पाटील यांना जाईल. प्रकल्प तसाच रेटला तर शेतकऱ्यांसाठी शेवटपर्यंत लढणारा नेता म्हणून सतीश पाटील यांची प्रतिमा अधिक भक्कम होईल. म्हणूनच या संघर्षाचा निकाल काहीही लागो,
राजकीय गणितात एक गोष्ट स्पष्ट दिसते. पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेलं हे नेतृत्व आता राज्याच्या राजकारणात स्वतःची जागा निर्माण करते. शक्तीपीठ महामार्ग हा केवळ रस्त्याचा विषय राहिलेला नाही, तो महाराष्ट्रातील विरोधी राजकारणाचा केंद्रबिंदू बनलाय. आणि त्या केंद्रस्थानी आज जर कोणतं नाव सर्वाधिक चर्चेत असेल तर ते नाव आहे आमदार बंटी पाटील यांचं. हा संघर्ष महामार्गाचा नाही, तर त्यातून घडतंय नेतृत्वाचं राजकारण आणि कदाचित महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय समीकरणाची बीजही याच आंदोलनातून रोवली जात आहे. अशाच राजकीय आणि सामाजिक घडामोडीमागील कारण आणि राजकारण समजावून घेण्यासाठी पाहत रहा SP न्यूज. धन्यवाद.